नमस्कार, आपलं सर्वांचं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे। आपण पाहताय बातम्या सेकंदात। सरकारचे उद्योगपती जावाई मुंबई गिळंकृत करायला निघाले आहेत, आम्ही ते होऊ देणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। धारावी बचावासाठी मोर्चा आणि आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जिल्हा समिती अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे सहअध्यक्ष तर छगन भुजबळ यांच्याकडे राज्य शिखर समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे। प्रवासी संख्या अपुरी असल्यामुळे कोल्हापूर ते तिरुपती थेट विमान सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे। आता प्रवाशांना कोल्हापूर हैदराबाद मार्गे तिरुपतीला जावं लागणार आहे। यामुळे कोल्हापुरातून तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि खर्चही वाढणार आहे। ललित पाटील प्रकरणातील येरवाडा कारागृहातील डॉक्टरला जामीन मंजूर झालाय। ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून संजय मरसाळे यांना अटक झाली होती, मात्र त्याविरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याने न्यायालयाने निर्णय दिलाय। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेत शेवटचा सामना भारताने 106 धावांनी जिंकून मालिका टाय केली आहे। कर्णधार सूर्यकुमार यादवचं शतक आणि कुलदीप यादवच्या 5 विकेटच्या बळावर भारताने एकाही सामना जिंकलाय। अशाच प्रत्येक लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा नवराष्ट्र।